आहात. दादू तू आता जिंकला पाहिजेस हा. अभी इज्जत का सवाल है भाई, प्लीज शोध आता तू. तिकडे बघा आई, हिच्यामुळे इंदिरा भाऊजींना भाजलं होतं ना, त्यांच्या जखमांचा हा सूड आहे. छान केलंस. अशाच हिला थोड्या थोड्या जखमा देत राहू आणि हळूहळू करून हिला इतकं घायाळ करू ना की स्वतःच हे घर सोडून गेली पाहिजे, इथूनही आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यातूनही. दादा तू बोललास ते करून दाखवलंस हा. नाही म्हणजे तूच जिंकलास ना की वहिनीने जिंकून दिलं. नाही म्हणजे पाण्याच्या आत वहिनीने तुझ्या हातात अंगठी वगैरे सरकवली नाही ना. हा म्हणजे असं होऊ शकतं भाई. नाही असं काही नाहीये, मी स्वतःच शोधली आहे. मी म्हटलं होतं ना इंद्राला हरायला आवडत नाही. दादू पण तू जरी विनर ठरला असेल तरी खरी हुकुमाची राणी ही राणीच आहे. कारण तिने त्या त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत जी तुला जमलीच नाहीत. खरंय इंदिरा, ती आपल्या घरात आल्यापासून तुला लगेच जाणून घ्यायला लागली आहे, समजून घ्यायला लागली. तुला प्रयत्न करावा लागेल. हो नक्की. वेल प्लेड. यार त्याला काय अर्थ आहे? म्हणजे तुला जर कौतुक करायचं असेल तर छान रोमॅन्टिकली कर ना. म्हणजे आता तू ती अंगठी बाहेर काढलीस ना, मग ती अंगठी राणीच्या बोटात घाल. हा हो करेक्ट आहे. काय घर गुडघ्यावर बस आणि अंगठी घाल. एक मिनिट, त्याची काही गरज नाहीये. हे असलं काही इंदिरा करणार नाही, कळलं ना. खेळ खेळून झालेत ना, पुरे झालं मग आता. चिकू तुला तिने अंगठी घालायला हो का रे इंद्रा? हा पण काही गरजच नाहीये ना त्याची. अगं पण मम्मा हा गेमचा शेवट आहे ना, मग चांगली मोमेंट झाली पाहिजे ना ग. खड्ड्यात गेली तुझी मोमेंट. इंद्रा चिकूचं मन दुखवणार नाही, हो ना इंद्रा? हो बाबा. इंदिरा आई चिकूसाठी एवढं करायला काय हरकत आहे? हा मग काय बरोबर आहे. अरे चला ना मग वाटच नाही पाकायचं ना. अजून पटकन.
मी आलोच. नशिबी काच मला लागली. इंद्रजित सरांना लागली असती तर त्यांना खूप त्रास झाला असता. जखम तर झालीच असती, पण रक्त बघून परत चक्कर पण आली असती. अगं सुरके, आपल्या राणीच्या लग्नाचं खेळबिळ चालू आहेत बघ तिथं. सांगताय होय. म्हणजे मालती बाईसाहेबांनी आपल्या राणीला स्वीकारलं वाटतं. त्याशिवाय हे लग्नाचं खेळबिळ त्या घेणार नाहीत. चला बरं झालं, आपल्या राणीचं आयुष्य मार्गी लागलं बघा. आणि आता खरंच आपली राणी इंद्रजित साहेबांची हुकमाची राणी होईल बघा. ते फक्त म्हणण्यासाठी. बाईसाहेब तुम्ही इथं यावं लागलं, नाहीतर आमच्यासारख्या घरंदाज लोकांनी तुमच्यासारख्या थर्ड क्लास लोकांच्या घरी यावं एवढी लायकी नाहीये तुमची. हो बाईसाहेब, असं का बोलताय तुम्ही? आमचं काय चुकलंय का? हे बघा, माझ्यासमोर सासूतपणाचा आव आणायचा नाही. तिकडे ती राणी आणि इकडे. बाय द वे, मी तुमच्याशी गप्पा मारायला इथे आलेली नाहीये. आबांनी मला इथे प्रेमानं पाठवलंय म्हणून आली. उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आबांनी मला इथे पाठवलंय. हा, आता आमंत्रण मिळालंय म्हणून यायलाच पाहिजे असं काही नाहीये. आबांनी आमंत्रण द्यायला सांगितलं आणि ते मी दिलं, इतकंच. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि हो, लाज विकलेली तुमच्यासारखी माणसं किती नाही म्हणाली तरी येणारच, हे माहितीये मला. म्हणूनच सांगते, आता तरी मानपान सांभाळा, तो पाळा. मुलीचं लग्न करण्याची ऐपत नव्हती ना तुमची, म्हणून तर महाडिकांनी तुमच्या मुलीचं लग्न लावून दिलं. आता तरी हातातून पैसे सोडा, महाडिकांचा मान सन्मान सांभाळा. आणि जर का तो मान सन्मान सांभाळता येत नसेल तर येऊ नका, नाहीतर लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. व्याही हात हलवत आले म्हणून. आता व कसं करायचं आता? उर्मिला बाईसाहेब म्हणले ते बी बराबरच आहे की. असंच कसं जायचं हात हलवत लेकीच्या सासरी? पोरीच्या सासरकडच्यांचा मानपान हाय तो केलाच पाहिजे की. खरं आहे तुझं, पण त्यांच्यासाठी काय न्यायचं म्हणल्यावर त्यांच्या तोडीच न्यायला लागल की. तेवढी ताकद तरी आहे का आपली? मग राहू द्या, मोकळ्या हाताने गेल्यावर हसू होण्यापेक्षा आपण जायलाच नको पूजेला. अगं नाही गेलं तरी पण हसू होणारच आहे सुरके. सगळी लोक म्हणतील मानपान करायची ताकद नाही म्हणूनच आली नसतील. आणि आबासाहेबांना कसं दुखवायचं ग? त्यांचा शब्द मोडला तर त्यांना लय वाईट वाटेल, आणि आपल्या राणीला बी लय वाईट वाटेल बघ आपण नाही गेलो तर. दोन्हीकडून मारण आहे आपल्याच. आता कुठनं सोंग आणायचं पैशाचं, आणि कसं करायचं हे मानपान? राणी, राणी काय ग? का रडतेस? राणी शांत रहा बाळा, काय झालंय? हे बा, काय झालं? का रडतेस? अगं बाई, काय ग हे? अगं कसं लागलं? किती लागले हे? अगं तू कुणालाच काहीच बोलली नाहीस राणी. कुठं लागलं हे? खेळता खेळता परातीत हा काचेचा तुकडा होता, तो लागला. परातीत काचेचा तुकडा? अगं पण परातीत काचेचा तुकडा आला कुठून? ते मला पण नाही माहित, पण अंगठी शोधता शोधता ती काच घुसली.
मला वाटतंय राणी तुला त्रास देण्यासाठी नक्की कोणीतरी हे करताय. बर असू दे, तू खाली बस, मी ह्याच्यावरती मलम लावून देते. बस बघू तू खाली. नाही नाही, एवढं काय नाही, राहू दे. राणी मी म्हटलं ना तुला, खाली बस बघू आधी. बस तू, मी मलम लावून देते. बस बस बघू. हो बाई, लेकराला किती लागलंय बघू बरं. दे इकडं हात. हा आता बघ, मलम लावलाय ना, आता तुला बरं वाटेल. हा बास कर की ग, रडू नको म्हटलं, तू अजून रडतीयस. माझं ऐकणार नाहीस का बाळा? ऐकते ऐकते मी तुमचं, पण आता मला रडू द्या. माझ्या आई बुवा येतील ना, त्यांच्या समोर हे सगळं निघालं. ते आले ना की त्यांच्या समोर निघालं एक आसू पण उरलं नाही पाहिजे माझ्या डोळ्यात, नाहीतर खूप वाईट वाटेल त्यांना. म्हणून मला आताच रडू द्या. राणी बाळा, मला समजतंय ग तुझ्या मनाची अवस्था काय आहे. आता तुझ्या मनाची काय घालमेल चालली मला कळतंय ग सगळं. पण मला सांग, अशी हिंमत हरून चालणार आहे का? मी तुला म्हटलं होतं ना, तू एक धाडसी मुलगी आहेस. तुझ्यामध्ये ताकद आहे राणी, हे दिवस पालटून टाकण्याची. तू त्या दिवसाची वाट बघ, ज्या दिवशी तू सगळ्यांची मनं जिंकलेली असणार आहेस. मला माहिती आहे तू हे नक्की करून दाखवशील, कारण तुझ्यामध्ये माया आहे, तुझ्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आहे. आणि राणी, प्रेमानेच तर जग जिंकता येतं ना. आणि अगं, ही तर हाडामासाची माणसं आहेत, मग यांचं मन जिंकणं तुला काय अवघड आहे सांग बघू. मला खरंच जमल हे. का नाही जमणार? नक्की जमेल. फक्त बाळा तू उमेद हारू नकोस. हे बघ, फळाची अपेक्षा न करता तू प्रयत्न तर करत राहा. आणि मला विश्वास आहे, देव तुझ्या वाट्याचं सुख तुला एक ना एक दिवस देणार. खरंच ऐक माझं. मी ऐकेन तुमचं. इंद्रजित सर माझ्यासाठी लग्नाला उभं राहिले ना, आता मी या घरच्यांच्या आडी अडचणीला उभं राहणार. इंद्रजित सर आणि या घरच्यांना, त्यांची मनं मी जिंकणार. त्या सगळ्यांना मी सांभाळून घेणार. मी मायेनं सगळ्यांना जपणार. मग बघा, आता कसं शहाण्यासारखं बोललीस, असाच स्वतःवर विश्वास ठेव. आणि मग बघ, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आयुष्य पण तुला ह्या झालेल्या जखमांसारखंच आहे. अगं, जखमांना जसं औषध लावावं लागतं, मायेची फुंकर घालावी लागते, तसंच आहे हे पण. बरोबर आहे तुमचं. तुमच्या रूपानं मला या घरात मायेची फुंकर आणि प्रेमाची सावली मिळाली. आता त्याच प्रेमानं मी सगळ्यांना सांभाळून घेईन. खात्री आहे मला. विक्रांत, स्वतःशीच एवढं हसायला झालंय काय आज? हे तू विचारणारे कोण? काय बोललास? विक्रांत एकदाच बोलतो, दुसऱ्यांदा बोलून शब्द वाया घालवत नाही. तुझी तब्येत बरी आहे ना? काय झालंय काय अचानक? फीवर. महाडिक इंडस्ट्रीजचा MD बनण्याचा फीवर चढलाय मला. मला समजेल असं बोलशील का? इंदिरा फॅक्टरीत नव्हताच. MDच्या चेअरवर बसलो होतो मी. ज्या दिवशी मी MD होईन आणि त्या चेअरवर बसीन, त्या दिवशी सगळे माझ्या मागे पुढे करतील, माझी हांजी हांजी करतील, मला विचारतील, रिस्पेक्ट देतील, कारण मी मोस्ट डिझर्विंग आणि कॅपेबल MD असेल. त्या MDच्या चेअरवर बसल्यानंतर माझा रुबाब वेगळाच असणार आहे. हे सगळं थोड्या वेळ त्या MDच्या खुर्चीत बसून वाटलं तुला? ऑफकोर्स. इथेच तर चुकतोस ना विक्रांत तू. एका पिसात लगेच तुझा मोर होतो. म्हणजे MD होण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही असं म्हणायचं तुला? करतोस ना, प्रयत्न करतोस, पण लगेच स्वप्न बघायला लागतोस. तीच स्वप्न कंप्लीट कशी होतील याचा विचार कर. विचार करत नाही असं वाटतं तुला? पण काही घडतंय का मनासारखं? आत्तापर्यंत नाही घडलं, पण आता घडल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे काय करणार आहेस? आत्तापर्यंत आपण त्या इंद्रावर कुरघोड्या करत होतो. तो सगळीकडून बेदखल कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत होतो. पण आता ह्या घरात ती राणी आली आहे. आपल्या हातात आता नवीन शस्त्र आलंय विक्रांत. म्हणजे नेमकं काय करायचंय? त्या राणीच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि त्या इंद्राच्या पाठीवर गोळ्या मारायच्या. नाही 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 नाही, मला कळलं नाही. कळणार पण नाही. उर्मिलाचे प्लॅन समजणे इतके सोपे नाही आहेत विक्रांत. आणि तसंही या सगळ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही आहे. ह्या गोष्टी जशा हळूहळू घडतील ना तशा त्या हळूहळू बघण्यात गंमत आहे. तू फक्त मी म्हणते तसं करशील? ऑफकोर्स. मग आता इंद्राची जागा घ्यायला तू तयार राहा. सुरके, अगं नाही जमणार आपल्याला. का हो? अगं साधं किराणा दुकान टाकायचं म्हणलं तरी 20-30 रुपये लागतात. काय एवढे पैसे? अरे देवा, पण एवढे पैसे कशाला लागतात? आणि अगं सामान काय स्वस्त येतावा? ते बी आहेच म्हणा. आता काय करायचं? कुठं आणायचं एवढे पैसे? सुरके, अगं मला पण लय काळजी वाटते बघ. हे बघ, मला वाटतं हे दुकान बिकान आपल्याला काय जपायचं नाही बघ. अहो, मला वाटलं होतं होईल थोड्या थोडक्या पैशात बी. सुरके, माझं ऐक. मी आपलं जमल तसं ना बाहेर जाऊन बाहेरची कामं करतो. नाही, ती काय जमायचं नाही. हे बघा, तुम्हाला आता अंग मेहनतीची कामं झेपायची नाहीत. त्याच्यामुळे जी काय करायचंय ना ते आपण दोघं मिळून करू. अगं असं काय म्हणतेस? पोटात आग पेटली ना त्या अंगात बळ येतं बघ आपोआप. नाही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि हे बघा, नेहमीसारखं स्वतःच खरं करू नका. आता जी काय करायचंय ना ती दोघं मिळूनच करू. तुम्हाला एकट्याला मी तर काही करूनच देणार नाही. तर अगं तू लय खमकीस होय ग. तुझ्या पण आगाची चाळण झालीस की. हा, आणि तो सांग केलं चालतंय होय ग. अहो तसं नाही. आपण दोघांनी मिळून केलं का नाही तर एकमेकांना मदत होईल, आधार होईल. आणि असं किती लागणार आहे आपल्या दोघांना जगायला? घरभाडं आणि दोघांपुरतं लागणाऱ्या सामानाला पैसे मिळाले म्हणजे झालं की. अगं पण त्याच्यासाठी पण काहीतरी करावं लागतच आहे की. अहो होईल काहीतरी. आता त्या देवानं आपल्याला जन्माला घातलंय म्हणजे जगवलंच की तो बी. आणि एक काम करा बाकी तुम्ही, आपण ही जे काय बोलतोय ह्यातलं तुमच्या लेकीला, आपल्या राणीला काही कळून देऊ नका. नाही, तिला कशाला सांगतोय मी? फक्त राणीलाच नाही, त्याच्या त्या चेल्याला, त्या गोट्याला बी काय सांगू नका. मेल्याच्या पोटात एक तर काय राहत नाही कधी. नाही, त्याला पण नाही सांगत. पण हे बघ, तू पण लय विचार करू नको बघ. ते विचार नाही, माझ्या मनात तर आपल्या पोरीचाच विचार येतात. अहो लगीन झाल्यावर पहिलं दिवस काय पोरींच्या मनात येतं, त्या सासरी कसं दिवस काढतात ना ते फक्त बाई माणसालाच माहित. तुम्हाला बापानं नाही कळायचं काय त्यातलं. अगं पण एक बाप म्हणून मला पण माझ्या लेकीचा त्रास कळतोयच की. म्हणूनच तर सांगते. अहो त्या घरात आपल्या राणीला सगळ्यांशी जुळवून घ्यायला लागत असेल. त्यात तिचं लगीन त्या माडिक साहेबांसारख्या पैसेवाल्यांच्या घरात झालंय. माझी पोर नुसती भांबावून गेली असेल. ती पण खरं आहे बघ. पण तू नको काळजी करू. तिथे एक मोठ्या मनाचा माणूस आहे की आपल्या राणीची काळजी घ्यायला. आपला आबा. राणीला फुलागत जपत्याल बघ. वय तुम्ही म्हणताय ती खरंच आहे. त्या घरात लय मोठ्या मनाचा माणूस आहे आपल्या राणीला जपायला. अजित, चिकू, काय बाई म्हणून कुठे गेली ही? चिकू, हो आले काकी. बर, रांगोळी काढायला सांगितली, काढली का? नाही. जा, छानशी रांगोळी काढायची आज. हो. अजित, आलो. अरे हो, हे बघ, चौरंग, पाट आणि नारळ ते पटकन पूजेच्या ठिकाणी आणून ठेवायचं. पटकन जा, चल. अगं बाई, अरे हा ऐक, पूजेला फुलं लागतील आणि हार ते पण घेऊन यायचं. पटकन जायचे आज, पटापटा काम उरकायची. ठीक आहे. किती नाटकं चाललेत ना त्या भिकारड्या पोरीसाठी. मला कळतच नाहीये. मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. इंद्रा, पूजेसाठी हे सगळं करणं. एक मिनिट ना, फॅक्टरीतनं इम्पॉर्टंट कॉल. आय हॅव टू टेक दिस.
हा गेटी बोला. सर नाईट ड्युटीमध्ये जेवढं प्रोडक्शन व्हायला हवं होतं त्यापेक्षा जास्तच प्रोडक्शन होत आहे सर. आत्ताही ड्युटी सुरू झाली आणि ऑलरेडी प्रोडक्शन जास्त आहे सर. आणि आय एम व्हेरी सरप्राईज सर की इतकं होऊनही क्वालिटीत काहीच फरक नाही. दॅट्स ग्रेट. हेच एक्सपेक्टेड होतं मला. बरं गेटी. हां सर. कामगारांना इन्फॉर्म करा त्यांचं आजचं दुपारचं जेवण हे महाडिक घरातून येईल. का सर? अहो आमच्या घरी आज पूजा आहे ना म्हणून. हां ओके सर ओके मी सांगतो. इंदिरा हा बा काय ऐकतोय मी? तू एवढा विचार करतोयस कामगारांबद्दल चांगला. हा असा अचानक बदल झालाय राणीचा पायगुण असणार. ज्यातला बदल बघून मला खरंच खूप बरं वाटलं. आनंद झाला. हा मग आपल्या घरी पूजा आहे. आपल्या घरातल्या पूजेचा प्रसाद आपल्या कामगारांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. मालती बोला. पूजेची तयारी पूर्ण करून घ्या. मी व्याहीनं आणायला जातोय. आलोच नाही डायरेक्ट. हो. हे सगळं करायची खरंच गरज आहे का? हो